सर्वांना माझं सप्रेम जय भीम. आज आपण इथे जमलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी, त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी. आणि आज आपल्या समाजावर जी सद्यस्थिती आहे ती कशा प्रकारे अहितकारक आहे आणि अतिशय कठीण काळ चालला आहे याबद्दल आज आपण जाणून घेण्यासाठी जमलो आहोत. तर मी माझं याबद्दल थोडक्यात मत व्यक्त करतो. आज आपण बघत आहोत, गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसनं संविधान बचाव असा नारा दिला होता, भारत जोडो यात्रा काढली होती. ठीक आहे, काँग्रेसच्या मतानुसार आपण काँग्रेसला मत दिलं, निवडून सुद्धा आणलं. पण आज काँग्रेस काय करते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या नावावर आपलं मत घेते आहे. आणि दुसरीकडे तेलंगणा आणि कर्नाटकासारख्या राज्यांमध्ये SC आरक्षणाचं वर्गीकरण केलं जात आहे. गेल्या काही दिवसामध्ये तेलंगणामध्ये SC आरक्षणाचं वर्गीकरण झालं आणि आता याच काही 2-4 दिवसामध्ये कर्नाटकामध्येही SC आरक्षणाचं वर्गीकरण केलं गेले. 15% आरक्षण होतं कर्नाटकात, त्यामध्ये 5% फूट पाडण्यात आली आरक्षणामध्ये. आणि असं भासवलं गेलं की जे अतिशय मागास जाती आहेत SC मधल्या, आम्ही त्यांना सहाय्य करत आहोत. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. हे वर्गीकरण म्हणजे दुसरं काही नसून ब्रिटिशांनी राबवलेली पॉलिसी आहे, डिवाइड अँड रूल. म्हणजे हे जातीमध्ये भांडण लावण्याचं काम करत आहेत. आज सर्वत्र खाजगीकरण चालू आहे. तुम्ही कोणतंही क्षेत्र घ्या, LIC घ्या, शिक्षण घ्या, आरोग्य खातं घ्या किंवा कोणताही क्षेत्र घ्या, त्यामध्ये तुम्हाला खाजगीकरण आढळून येईल. कुठल्याही प्रकारे राष्ट्रीयकरण केलं जात नाहीये. का? आज सरकारी नोकऱ्या नाहीत. सगळ्यात जास्त बेरोजगारी वाढल्या या काळामध्ये. त्याहूनही सुशिक्षितांची बेरोजगारी सगळ्यात जास्त आहे. जर आपण शिक्षण क्षेत्राकडे वळलो तर आज आपण काय पाहतो, जवळजवळ 500 ते 600 मराठी शाळा बंद पाडल्या. आज जे राजकारणी छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि मराठी भाषेवर राजकारण करतात ते मराठी शाळा बंद पडल्याबद्दल काहीच बोलत नाहीत. हे दुर्दैवाची बाब आहे. कारण मराठी शाळेमध्ये शेतकऱ्याची, गरिबाची आणि सर्वसामान्यांची मुलं शिकतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, प्रत्येकाला शिक्षण हे खूप गरजेचं आहे आणि हे प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. पण आज तोच हक्क हिरावून घेतला जातोय. शाळेचं खाजगीकरण केलं जातं. मागे काही दिवसामध्ये केरळ हे आपल्या भारतातलं सर्वात सुशिक्षित राज्य, केरळमधलं साक्षरता प्रमाण जवळजवळ 90%. लागलीच केरळमधलं जे साम्यवादी सरकार आहे त्यानं घोषणा केली की केरळमध्ये आता फक्त 1ली ते 12वी पर्यंतच नव्हे तर 1ली ते पदवीपर्यंत शिक्षण मोफत केलं जाईल. असं केरळमध्येच का? देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये व्हायला हवं. जर इथला गरीब मनुष्य शिकेल, इथली मुलं शिकतील तर खऱ्या अर्थानं आपला देश पुढे जाईल असं म्हटल्यास काही अतिशयोक्ती ठरणार नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हेच अपेक्षित होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नारा दिला होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण शिकून पुढे गेलोय, पण आपण संघटित अद्यापही झालो नाही. आपण अजूनही जातीमध्ये वाटलो गेलोय आणि आपल्या समाजामध्ये जे पुढारले लोक आहेत ते पुढे जात आहेत, पण जे मागासलेले आहेत त्यांना कोणीच सहकार्य करत नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. त्यानंतर याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुद्दा मांडला होता शेतीचं राष्ट्रीयकरण व्हावं. पण गेल्या काही वर्षामध्ये शेतीचं खाजगीकरण करण्याकडे सरकारचा कल दिसत होता. ज्यावेळी शेतकरी दिल्लीवर आंदोलन करत होते तेव्हा त्यांना आतंकवादी म्हटलं जायचं. का? शेतकऱ्यांचं जीवन नष्ट करायला निघाले होते हे. आणि आज संपूर्णपणे अराजकता माजली आहे. प्रत्येक पक्षामध्ये फूट पाडली जाते आणि इथलं सरकार, NDAचं सरकार देशामध्ये हुकुमशाही लादत आहे आणि हे योग्य नाही आणि हे लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे. आपण असं म्हणू शकतो की हिटलरशाही चालू आहे या देशामध्ये. आज पूर्णपणे जो मीडिया आहे तो पूर्णपणे विकला गेलेला आहे. मग तुम्ही कोणताही चॅनल घ्या, आज तक घ्या, ABP न्यूज घ्या, NDTV घ्या, तुम्हाला भ्रष्ट पत्रकार दिसतील जे फक्त आणि फक्त BJPच्या बाजूने बोलणारे असतील.
ते सर्वसामान्य जनतेचे मुद्दे, विरोधी पक्षांचे मुद्दे मांडत नाहीत आणि हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आणि याची भीती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप आधीपासून होती आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच आरक्षणाची मागणी केली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागणी केली स्वतंत्र मतदारसंघाची, जे खूप महत्वाचं होतं आपल्यासाठी. मात्र काँग्रेसने त्याला विरोध केला आणि म्हटलं गेलं की आम्ही हिंदूंमध्ये फूट पाडत आहोत. म्हणजे एक प्रकारे आपल्या विरुद्ध भडकावून देण्याचं काम केलं काँग्रेसनं. आणि आज आपल्याला आरक्षण मिळालं स्वतंत्र मतदारसंघाच्या ऐवजी. पण आज काय स्थिती चालू आहे ही वास्तुस्थिती आहे आणि याला नजरआड करून चालणार नाही. त्यामुळं आपल्या समाजामध्ये एकी होणं खूप गरजेचं आहे. जर आज आपण एक झालो नाही तर आपल्याला जुने दिवस यायला वेळ लागणार नाही. त्यामुळं प्रत्येकानं सतर्क राहावं, आरक्षणाचं संवर्धन करावं, संविधानाचं रक्षण करावं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारे भेदभाव करू नये. आपले लोक आज अनेक गटांमध्ये विखुरले गेले आहेत. त्यांना एक होण्याची खूप गरज आहे. जर आपण एक झालो नाही तर पुढे खूप कठीण काळ येईल, हे काही सांगण्याची गरज नाही. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय भीम.